हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. शेगडी ऑन करून त्यावर पॅन ठेवून घेतलेला आहे. आजची रेसिपी काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. गरम झालेला आहे, त्यात आता तेल टाकून घेऊया. तेल मी अंदाजे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकून घ्यायचे, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचं. माझ्याकडे सुके कढीपत्ता आहे त्यामुळं मी सुकी कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर त्यात थोडेसे लांबसर कांदा कापून घेतलेला आहे, 2-3 छोटे छोटे, ते टाकून घेऊया. आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यात आलं आणि लसूण पेस्ट टाकून घ्यायची, थोडीशी 1 चमचा. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर जी हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ते टाकून घ्यायचं. थोडेसे तिखट आहे आणि काही फिक्के मिरची आहे, त्यामुळं मी थोडं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची घेऊ शकता. त्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकून घेतली आहे, धने पावडर आणि मसाला टाकून घेतलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. सगळे मसाले एकजीव करून घेऊ. नंतर मी जे 3 ते 4 बटाटे बॉईल करून घेतलेले होते ते हाताने कुस्करून टाकून घ्यायचं. सगळं मसाला मिक्स झाल्यानंतर मस्त आलू पराठा बनवणार आहे, त्यासाठीच ही भाजी तयार करत आहे. असेच हाताने कुस्करून घ्यायचे बटाटे. तर चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं, मसाला आणि बटाटा टाकलेलं. त्या भाजीत थोडंसं टोमॅटो सॉस टाकून घ्यायचं आणि भाजीला खूप छान टेस्ट येते. तुमच्याकडं आमचूर पावडर असेल तर ते तुम्ही टाकू शकता टोमॅटो सॉसच्या जागी. आता आपण हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं त्यामुळं मी थोडंसं परत मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून झाकण ठेवून घेऊ. एक वाफ काढून घ्यायचे. झाकण काढून आपण बघू भाजी झाली की नाही. ते सगळं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. कलर पण खूप छान आलेला आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया. जी थंड होते तोपर्यंत मी कणिक भिजून घेतलेली आहे पराठ्यासाठी. शेगडी ऑन करून त्यावर तवा ठेवून घेतलेला आहे. तवा माझा लोखंडी आहे, त्यावर पराठे खूप छान होतात. कणिकला थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं अशा प्रकारे. चपातीसाठी पीठ भिजवतो त्याचप्रमाणे पराठ्यासाठी पण पीठ भिजवून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. पराठाला लावण्यासाठी तेल आणि सुकं पीठ घेतलेलं आहे. भाजी पण थंडी झालेली आहे आणि आपण आता पराठा करायला सुरुवात करूया. छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि सुकं पीठ लावून घ्यायचं त्याला. लहान मुलांना तर जास्त आवडते आलू पराठा. स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी खूप छान आहे. तुम्ही सकाळी पराठा पण देऊ शकता टिफिनमध्ये. छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यावर भाजी ठेवून घ्यायची अशा प्रकारे. थोडीशी जास्तच भाजी ठेवून घेतलेली आहे मी, कारण जास्त भाजी असेल तर पराठा खायला खूप छान लागतो. अशा प्रकारे आपण जसं पुरणाची पोळी बनवतो ना, त्याच प्रकारे सगळं बंद करून घ्यायचं भाजी आतमध्ये टाकून. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. उरलेलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि सुक्या पिठात बुडवून अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचं. नेहमी बटाट्याची भाजी आणि चपाती खायचा कंटाळा येतो, तर कधीतरी एखाद्या वेळेस असं आलू पराठा बनवून घ्यायचं. खूप आवडीने खातात सगळे.
साईडला आपला तवा पण गरम झालेला आहे आणि पराठा पण तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं, 1 ते 1.5 चमचा आणि त्यावर पराठा टाकून घ्यायचं आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. तेलाच्या जागी तुम्ही तूप पण लावू शकता, पण मी तेल लावून घेतलेलं आहे. तेलाचे पराठे खूप छान आणि नरम होतात. पराठा चांगला खरपूस भाजतो तोपर्यंत आपण दुसरा पराठा तयार करून घ्यायचं. अशा प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं सगळीकडं आणि थोडंसं अजून तेल लावून घ्यायचं. कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या पराठाचा. टम्म फुगलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आलू पराठा भाजून तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कलर पण खूप छान आलेला आहे आणि खूप टेस्टी आलू पराठा झालेला होता. परत दुसरा आलू पराठा आपण अशाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे आलू पराठे तयार करून घेऊ. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आलू पराठा तयार केलेला आहे. सगळे आलू पराठे तयार झालेले आहे. एकदम नरम आणि लुसलुशीत झालेले आहे आणि टेस्टी पण झालेले होते. नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.